आदर्श जीवनाचा वस्तुपाठ माधव जोशी बिलावडी शिक्षण संकुलात डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांचा स्मृतिदिन साजरा। मानवी जीवन भक्ती आणि प्रेमाशिवाय व्यर्थ आहे। शिक्षणाचे साक्षर झालेल्या माणसाला शहाणपण प्राप्त होण्यासाठी ग्रंथांची मैत्री केल्याशिवाय पर्याय नाही। संतांनी निर्माण केलेली साहित्य संपदा ही आदर्श मानवी जीवनाचा वस्तुपाठ असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध लेखक माधव जोशी यांनी केले। बिलावडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कैलासवासी डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या 31व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रंथांच्या सांगाती या विषयावरील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते। बिलावडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चित्रे अध्यक्षस्थानी होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाधी स्थळाचे दर्शन घेण्यात आले। यापुढे बोलताना माधव जोशी म्हणाले की डॉक्टर चंद्राताई शेनोलीकर यांनी शिक्षण व आरोग्य सेवेच्या माध्यमातून निर्माण केलेले कार्य हे दीपस्तंभाप्रमाणे त्यांनी निर्माण केलेल्या आदर्श पायवाटेवर आपण चालत राहणे व सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी आदरांजली ठरेल। बिलावडी शिक्षण संस्थेस आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधून 1,00,000 रुपयांची देणगी दिल्याबद्दल डॉक्टर रवींद्र वाळवेकर यांचा संस्थेच्या वतीने विश्वास चित्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। बिलावडी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानलिंग हके यांनी केले। पाहुणे परिचय सहसचिव के.डी. पाटील यांनी केला। अश्विनी बनगर यांनी सूत्रसंचालन केले। प्राध्यापक महेश पाटील यांनी आभार मानले। यावेळी बिलावडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगुले, डॉक्टर सुहास जोशी संचालक, महावीर वठारे, डॉक्टर रवींद्र वाळवेकर, संभाजी सूर्यवंशी, अजय चौगुले, मुकुंद जोग, प्राध्यापक धनंजय पाटील, सदाशिव तावडर, जे.बी. चौगुले, भुना मखदूम, सुनीता चितळे, अनघा चितळे, अशोक साठे, रोहित नलवडे, मुख्याध्यापक संजय मोरे, प्राचार्य सुरेश शिंदे, सुकुमार किनीकर, विद्या टोनपे, स्मिता माने, सुचेता कुलकर्णी, शंकर बल्लाळ आदी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते।